नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कसे सगळे? मित्रांनो, मी अशोक खुरसाळे, राजगुरुनगर, पुणे. गेले 7-8 वर्ष झालं मी परदेशात जॉब करतोय. आता आता कुवेतमध्ये 3 वर्ष झालं जॉब करतोय कुवेतमध्ये, दुबई, बहरीन त्या साईडला पण जॉब केला मी. तर मित्रांनो, भरपूर सारे कमेंट आले, की "भावा पासपोर्ट कसा काढायचा? कुठून अप्लाय करायचं? व्हिसा कसा भेटतो?" त्यांच्यासाठी आज खास व्हिडिओ मित्रांनो. मित्रांनो, जर पासपोर्ट नसेल, तर खूप ईझी स्टेप आहे पासपोर्ट काढण्यासाठी. तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. मोबाईलवरून पण अप्लाय करू शकता. कुणाची तरी मदत घेऊन सायबर कॅफेमध्ये जाऊन पण अप्लाय करू शकता किंवा तुम्ही एजंटकडे जाऊन पण अप्लाय करू शकता. पण एक नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, एजंट एजंटच असतो. त्यामध्ये जर तुम्ही ऑनलाईन अप्लाय केली, तर तुम्हाला ऑनलाईन फी भरायची पण ऑप्शन येतं तिथे. 1400-1500 काहीतरी फी आहे. मी ज्यावेळेस पासपोर्ट काढला, त्यावेळेस 800 का 900 काहीतरी होती. तुम्हाला पासपोर्ट ऑनलाईन अप्लाय केल्याच्यानंतर पुण्यामध्ये ऑफिस आहे. तिथे व्हिजिट करावं लागेल. अपॉइंटमेंट भेटेल तुम्हाला. तिथे जाऊन तुम्हाला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जावं लागेल तिथे. तुम्ही जर मॅरिड असाल, तर मॅरिड सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. पुणे, सातारा किंवा सांगली त्या साईडचे जर असाल, तर पुण्यामध्येच ऑफिस आहे त्यांचं पण. त्याच्यानंतर तुम्हाला पोलिस स्टेशनमध्ये व्हेरिफिकेशनसाठी जावे लागेल किंवा पोलीस पण तुमच्या घरी व्हेरिफिकेशनसाठी येऊ शकतात. शक्यतो आजकाल मोबाईलवरच काम होऊन जाते सगळं. त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट काढल्याच्यानंतर बाहेर देशामध्ये अप्लाय करण्यासाठी मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एजन्सी आहेत. चांगल्या-चांगल्या रिपोर्टेड एजन्सी आहे, न फसवणाऱ्या एजन्सी आहेत. क्रूझ लाईनच्या तर खूप चांगल्या एजन्सी आहेत. त्यामध्ये जास्त करून केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आपल्या महाराष्ट्रातील बाहेरील खूप विद्यार्थी इंडियामध्ये ट्रायच करत नाही. जे साउथ साइडचे जे विद्यार्थी असतात ना, 10वी नंतर, 12वी नंतर किंवा डिप्लोमा डिग्री नंतर पण ते डायरेक्ट अप्लाय परदेशात करतात. हे यू-पी, बिहार त्या साइडचे जास्त परदेशात नसतात. ते आपल्या महाराष्ट्रात किंवा त्या साइडला जास्त राहतात. परंतु जे केरला साइड किंवा तमिळनाडू साइडचे आहेत, ते डायरेक्ट परदेशात येऊन 5 वर्ष, 6 वर्ष कंटिन्यू काम करून सेट होऊन जातात. परंतु आपल्या महाराष्ट्रात जर 60,000-70,000 जर सॅलरी असेल, तर काही हरकत नाही. परंतु 20,000, 25,000 किंवा 30,000 जरी सॅलरी असेल, तर काही फायदा नाही मित्रांनो. सरळ तुम्ही परदेशात या, 5 वर्ष कंटिन्यू करा, सेट होऊन जाशील. तर कसे अप्लाय करायचे, कुठे एजन्सी आहे, या अगोदर पण मी व्हिडिओ बनवले. तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता. कमेंट करा. त्यानंतर मी असे व्हिडिओ बनतच राहील. गरजू विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत हे. शेअर करा, लाईक करा. नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.